हॅलो गाईज, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. भरपूर दिवसानंतर ब्लॉग बनवतो आहे. माझ्यामध्ये किती 1 महिना झाला आहे नियर अबाउट. थोडा कॉन्फिडन्स पण एकदम असा डाऊन झाला आहे, पण ठीक आहे, काय हरकत नाही. आत्ता चाललो आहे आम्ही बाणेरला. तर बघूया, आणखी नक्की नाही कुठं जाणार आहे. बघू, तुम्ही ब्लॉग बघत राहा, तुम्हाला कळलंच आम्ही कुठं जातो आहे. साक्षी, चलो. इकडं साक्षी रेडी झाली आहे, माझं पण आवरलं आहे. इकडे साक्षी आहे. तर चला, स्कूटी घेते ना, स्कूटीच घे. माझे पेट्रोल टाकावं लागलं आता, आल्यावर टाकू जाऊ आपण टाकायला. ठीक आहे, तर चला निघतो इथून. बघूया आता कुठं फिरतो आम्ही. तर मित्रांनो, बरेच जण विचारायचे दररोज 2-3 दिवसातून तुम्ही ब्लॉग का नाही करत आहे, सध्या का नाही करत आहे. काही स्पेसिफिक कारण नव्हतं ब्लॉग न बनवण्यासाठी. ठीक आहे, काय कारण होतं? कॅमेरा पाहिजे. नाही, ठीक आहे, कॅमेऱ्याचं काही नाही, मोबाईलमध्ये पण करूया आता. काय केलं तर ठीक आहे ना. तर खरं कारण होतं टाईम. दररोजचं रुटीन आहे, ऑफिसला जाणे, ऑफिसवरून येणे. ठीक आहे, तर त्या रुटीनमध्ये शक्य नाही होत आल्यानंतर ब्लॉग करायचं, कारण यायला वाजते 6-6:30. साक्षी येते 7 वाजता. तिथून पुढं काय ब्लॉग बनवणार ना, अर्धा-पाऊण तास आवरता जातो. आल्यावर माणूस म्हणून थोडा आराम पण झाला पाहिजे. तर ठीक आहे, चला आता बनवूया परत. पोचलोय मित्रांनो, थकलो खूप. पुढं बाणेश्वर देवस्थानला आलोय. मला तर दम लागला पूर्ण, लय दिवसातून चढलो. थोडंच चढलो तरी मी शॉर्टकटने आणलं इकडनं कुठून तरी. चलो आगे बढो. मी फर्स्ट टाइम येतोय. साक्षी याच्या आधी आली माझ्या मते 2-3 वेळेस आहे ना रे. असं काही आहे आतमध्ये. तर मित्रांनो, दर्शन झालं इथं. आम्ही पोचलो, दर्शन घेतलं आणि क्लोज झालं आहे गेट. ठीक आहे, आणि इकडं वरती पण एक मंदिर आहे तुकाई देवीचं. तिकडं नाही जाणार, जास्त वरती इथे. निघलो आता इथनं. बघूया आता कुठं जातो आहे नेक्स्ट. साक्षी घेऊन जाते आपल्याला. चलो. तर आम्ही आले आता पायथानमध्ये. काय माहिती का, मेंटल हॉस्पिटल. हां, हे वाकेश्वर टेम्पल. मला तर इथं आम्ही दररोज यायचो पहिला कंपनी, जेव्हा नवीन जॉईन केलं तेव्हा आम्ही इथंच राहायचो. दाखवतो तुम्हाला, म्हणजे मी आणि माझ्या रूममेट्स राहायचो आम्ही वरच्या फ्लोअर. इथे वरच्या फ्लोअरला राहायचो, पण आता नाही राहत तिथे ना. त्याच्यानंतर कंपनी हिंजवडीला शिफ्ट झाल्यावरती आम्ही तिकडे गेलेलो राहायला, भुजबळ चौकात. आणि आता मी राहते कुठे, रहाटणी. तर आता आम्ही जाणार आहे NDA रोडला एक हनुमान मंदिर आहे, तर तिथं जाणार आहे. खूप दिवसातून जायचं चाललं होतं, पण जाणंच होत नव्हतं. तर आज टाईम होता, तर म्हटलं चला जाऊया तिकडे. आलो इकडं NDA रोडला जे हनुमान मंदिर आहे. फुल क्राऊड आहे एकदम. दाखवतो तुम्हाला. साक्षी झाली आहे पुढं. मॅडम म्हणताय मी लाईनमध्ये थांबल, पण दर्शनच गेलं. म्हणजे ठीक आहे, थांबा तुम्ही. गर्दी आहे एवढी, इकडं लांबपर्यंत दिसत असेल तुम्हाला लाईन कुठे आहे. साक्षी एकदम थांबत नसते, फुल पडत असते. तर चला निघतो इथून. चप्पल तिकडं सोडलेली समोर. इथं मंदिर आहे ते. पावन हनुमान म्हणावं लागेल. हे घेतली चप्पल.
आम्ही काय केलं, इथूनच गेलो होतो मध्ये, इथं बसलो. ठीक आहे चलो, आता कुठं जायचं आहे? आता घरी चलो. छान वाटतं पण है ना. माझ्यामध्ये 1-1.5 महिना झाला. आम्ही ते गोव्यावरून आल्यावर दररोज ऑफिसला जाणार येणार. मागचे सॅटर्डे संडे माझ्यामध्ये 3 दिवस सुट्टी होती. आम्ही 3ही दिवस घरातच होतो, बाहेर निघलोच नाही, काहीच नाही, कॉन्टेंट नाही, काही नाही, काहीच नाही. ठीक आहे, गाडी तिकडं पार्क केलेली आहे. तर चला आता बघूया कुठं थांबतोय काय, दाखवू तुम्हाला. इथं आम्ही ड्रायव्हिंग क्लासला ह्याच रोडने चालवायचो गाडी. तेव्हा नव्हती की एवढी गर्दी? नाही, ह्या मंदिरात नव्हती राहत तेव्हा एवढी गर्दी. लाईन ना कुठे आहे बघ की. तेव्हा काहीच गर्दी राहत नव्हती. डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट दर्शन होईल एवढं असं असेल का तेव्हा आम्ही ड्रायव्हिंग क्लासला ह्या रोडने येतो तेव्हा. वातावरण पण झालेलं आहे ना. जरा इथं थांबलो होतो, रोडनी जाता जाता एकदम छान वातावरण आहे. बबी बसली इकडं. बघ काय वाटलं मग सांग की. मी ऑलरेडी झालेली आहे. ऑलरेडी कधी आली? ऑलरेडी आम्ही पासून ठीक आहे. तर काय होतं, तिचे ऑफिस इथं बानेरलं होतं आधी, मग राहायला पाषाणलं होती. आता शिफ्ट झालं त्यांचं हिंजवडीला ऑफिस, त्यामुळं आता मग वाकडला राहते. बरोबर ना. रोड वगैरे एकदम मस्त आहे तिथं. रोड बघितलं नाही, मग गाड्या जात आहे. छान आहे वातावरण पण आज एकदम छान झालं, म्हणून बाहेर पडणं झालं. जास्त ऊन जर असतं तर मग त्याच्याचं काय, मागच्या सॅटर्डे संडेला पण तेच झालं, ऊन इतकं जास्त होतं ना. मग म्हटलं त्याला जाऊ द्या आता, बाहेर नको जायला कुठं. नाही, साक्षी म्हटली जरा इथं सोया चॉप छान भेटतोय, म्हटलं ट्राय करू. तसं पण मला आवडतो. तुला आवडतं का? तर बघूया. हॉटेलचं नाव काय म्हटली? निलिमा. ठीक आहे, निलम्स का निलिमा? निलिमा आहे का? तर चला खाऊया. ऑर्डर आली मित्रांनो, टेस्ट केली, छान आहे एकदम. साक्षी इकडं मँगो मस्तानी घेतली आहे, मी हे घेतलेलं होतं. काय नाव होतं साक्षी याचं? तंदूर चाप होता. सोया चाप. चला खाऊया, फिनिश करतो. कशी आहे टेस्ट? छान आहे ना. दे चल मला मग आता. मँगो मस्तानी पुरी सोबत नसतानी. मित्रांनो इकडं आलो आहे आता पाषाण टेकडी. साक्षी म्हणे आम्ही इथं बसायचो, म्हटलं चल मग आपण पण दोघं बसू. आपण म्हणजे कोण? आम्ही दोघं. आत्ता लावले काय रे बॅरिगेट्स? आधी नव्हते ना. छान एकदम मस्त वारं येतंय, भारी वातावरण झालं. गर्दी बघा की. थांबलो होतो इथं, छान व्ह्यू आहे एकदम मस्त. वारं पण झालं आहे, झाडं हलता एकदम भारी भारी. त्यात येताना आम्ही काय करणार होतो, रॉंग साईडनी गाडी टाकणार होतो. तिथं नेमकं पोलीस उभे होते, बरं तरी आलो नाही, त्याचा फाईन बसला असतं. मॅडमचं ऐकलं, मॅडम मी टाकणार होतो उलट्या साईडने. मॅडम म्हणे नको, आपण तिकडून फिरून येऊ. मग तिकडनं लांबून फिरून आम्ही या ब्रिजवरून गेलो, तिकडून परत खाली फिरून इथं आलो. मग इथे कॅमेरे आहेत, त्यातून आवाज येतोय, गर्दी करू नका, इथून निघून जा. ठीक आहे, जास्त रात्र झाली आहे, पुढे रात्र पण आहेच आहे. इकडं सगळं डार्क झालं आहे, इथे एवढंच ठिकाणी लाईट आहे. आम्ही तिथे थांबलो होतो कोपऱ्यात, पण ते मी बराच वेळ बघितलं अनाऊन्समेंट कुठून होते. मग पोलकडे लक्ष गेलं माझं, वरती कॅमेरे बघितले किती 5-7 कॅमेरे आहेत. तर चला निघतो आता इथून, चाललो आता. हे आता कुठं जायचं? आता जाऊ डायरेक्ट घरी. हे त्याने जरा इथं दुकान दिसलं, ठीक आहे, म्हटलं मग बघूया काही आहे का. चेअरसाठी थांबलो आहे खास आम्ही, मग चेअर काय जास्त काही आवडलं नाही, म्हटलं दुसरं काय आहे का बघू. बेड बघायचं साक्षी. तर चला काहीच पोचलो घरी. भरपूर वेळ झाला बाहेरच, त्यानंतर पण भरपूर फिरलो. आम्ही थांबलो होतो चेअर घेण्यासाठी. मेन चेअर होती, मॅडमला तिथं दिसला छान एक बेड. मॅडम म्हणे घेऊन टाकू, म्हणजे ठीक आहे चला. तर केलं आहे ऑर्डर आता बेड, काही अमाऊंट दिली त्याला, गेली उद्या तो आता. तर आता ती तापवती तिकडं दूध, तुम्हाला दिसत असेल कुठे
हां आणि आता मस्त झोपूया दूध पिऊन छान. घरनं मी दूध घेऊन येत असतो घरी गेल्यावरती 2-3 लिटर. आम्हाला पुरतं एक 10-15 दिवस. ठीक आहे, तर चला भेटूया आता उद्या नक्की ब्लॉग मी करणार आहे 100%. आता बंद नाही, ब्लॉग कंटिन्यू चालणार आहे. तर बाय बाय, भेटूया तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. कसं इकडे, तर चला भेटूया तुम्हाला उद्याच्या येत्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.